देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते। देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 4000वर गेली। यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक 1435 रुग्णांची नोंद झाली। महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील 494वर जाऊन पोहोचली आहे। आज 59 नवीन रुग्णांची नोंद झाली। मुंबईत 20, पुण्यात 18, पिंपरी चिंचवडमध्ये 2, ठाण्यात 4, सातारा जिल्ह्यात 2, कोल्हापूरमध्ये 2, सांगलीमध्ये 1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, अकोला जिल्ह्यात 2 रुग्णांची नोंद झाली। तर आज 369 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यात आढळून आलेत। राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती मिळते। मुंबई, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी देखील संसर्गात मोठी वाढ झाली। एकूण 65 रुग्णांपैकी 25 हे पुणे महापालिका हद्दीत आहे। मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 अशी संख्या आहे। तर कोरोनामुळे कोल्हापुरात एका महिलेचा मृत्यू झालाय। CPR रुग्णालयात गेल्या 4 दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते। कोरोनामुळे जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे। 75 वर्षांची महिला होती, तिला शुगर आणि बीपीचा त्रास होता। कोरोनामुळे या वृद्धेचा मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी PPE किट घालून या महिलेवर अंत्यसंस्कार केले। तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत। एकावर शहराच्या खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलेलं आहे। कोविड रुग्ण आढळून आल्यानं आता जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात 10 बेड राखीव ठेवण्यात आले। त्याचबरोबर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावाचं सर्वेक्षण सुरू करण्यात आले। कोरोनाच्या आपण विविध बातम्या पाहिल्या। आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेची। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरू असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय। 50 लाख लाडक्या बहिणी लवकरच अपात्र ठरणार आहेत। अपात्र लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बोगस लाडकींची पोलखोल होणार। पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र। पडताळणी विनाच लाभ दिल्याची दादांची कबुली। राज्य सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। एकीकडे लाभार्थ्यांना मे महिन्यात 10वा हप्ता मिळत असताना दुसरीकडे सरकारनं लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे। त्यामुळे अपात्रतेची अनेक कारणं समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचं मोठं विधान समोर आलंय। निवडणुकीत वेळ कमी असल्यामुळे अर्जांच्या तपासणीसाठी वेळ मिळाला नाही, अशी कबुली अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं आता निदर्शनास आलंय। इन्कम टॅक्स कडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या 50 लाखांहून अधिक असू शकते। त्यामुळे हे सर्व बोगस लाभार्थी अपात्र ठरणार आहेत। याआधी कोणत्या कारणांमुळे लाडकींना अपात्र ठरवण्यात आलं होतं, पाहूयात। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र। वय 65 वर्षांहून अधिक असल्यामुळे 1.10 लाख महिला अपात्र। 4 चाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे 7.70 लाख महिला अपात्र। सरकारी सेवेत कार्यरत असल्यामुळे 2652 महिला अपात्र। आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। त्यामुळे सरकारी योजनेची वाताहत पाहता विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांनाच घेरलंय। मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या, प्रायश्चित राजीनामा द्या।
अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? योजनेच्या घोषणेनंतर सुमारे 2,65,00,000 लाभार्थी महिलांनी लाडकीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत. या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण 1,20,00,000 महिलाच या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांनुसार छाननी का केली नाही? मतांसाठी घाईघाईने योजना लागू केली का? असा सवाल आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बातम्या आता छत्रपती संभाजीनगरमधून. संजय शिरसाटांचं एक वक्तव्य आहे. मी चक्रम माणूस, घराला आग लावायला देखील कमी करणार नाही, असा इशाराच शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांना दिला आहे. संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांनी केला होता. यावरूनच आता संजय शिरसाटांनी तुम्ही हॉटेल खरेदी करून दाखवा आणि मग मी तुमच्या स्वागताला येतो, असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलं. एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगरमधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहाने दिले? प्रश्न असा आहे की हे पैसे आले कुठून? अचानक कुठून आले? जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला. आणि मंत्री कुठल्या खात्याचे? तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा. म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या, का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. पुढे तर रायगडमधील राजकारणाकडे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात वाद सुरू आहेत. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आता आमने सामने आलेत. शिवसेना राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी पडली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, नेमकं काय घडलंय, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. महायुती नको, युती हवी. रायगडमध्ये महायुतीत बिघाडी. तटकरे गोगावलेंमध्ये पुन्हा जुंपली. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद 5 महिने उलटूनही संपता संपत नाही. काही दिवसांपूर्वी भर सभेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी आमदार भरत गोगावलेंची नॅपकिन दाखवत नक्कल केली. ही नक्कल झोंबलेल्या गोगावले समर्थकांनी गोगावलेंच्या वाढदिवसाला थेट उपस्थितांना नॅपकिनचं वाटप करून तटकरेंना डिवचलंय. आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. अशातच नॅपकिन स्टाईलमुळे तटकरे आणि गोगावले यांच्यात वादाची ठिणगी पडली. हे कमी की काय म्हणून आता महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी नकोच, अशी थेट भूमिका शिंदे सेनेच्या आमदारांनी घेतली आहे. महायुती नव्हे तर युतीच राहील, ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही, हे पहिलंच मी या ठिकाणी घोषित करतो. की चिटर फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवलंय. मला तर 3 वेळा फसवलं, आता बरेचशा 2 वेळा फसवलं. म्हणजे अंकले साहेबांपासून त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय, त्याला या रायगडच्या राजकारणात हद्दपार करायचा आहे. काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना, तर मी पण नाव सांगणार ना, महेंद्र थोरवे म्हणून. शिवसेनेच्या फुटीच्या आधीपासूनच रायगड जिल्ह्यातील ही धुसफूस सुरू होती.
आपण जर का पाहिलं तर यापूर्वी शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेच्या या तिन्ही आमदारांनी म्हणजे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री आदित्य तटकरे यांच्या विरोधात बंड केला होता. तसाच बंड पुन्हा एकदा झालेला आहे. आपण जर का पाहिलं तर हा गेल्या 5 ते 7 वर्षापूर्वीपासूनचा बंड आहे आणि हे सातत्याने आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी तोडमोडचं राजकारण रायगडमध्ये केलेलं आहे आणि गरजेप्रमाणे इथल्या स्थानिक नेत्यांना वापरलेलं आहे. मात्र आता शिंदे सेनेचे आमदार राष्ट्रवादी विरोधात अधिकच आक्रमक झाले. याचाच परिणाम म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना असं चित्र पाहायला मिळू शकतं. त्यामुळे महायुतीतील ही बिघाडी कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं उत्सुकतेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. रायगडनंतर वळू आता नाशिककडे. तिथली एक राजकीय बातमी पाहूया. ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं रिक्त पदे भरावीत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब आहे. याबाबत निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. तर दुसरीकडे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे सेनेबाबत भाकीत वर्तवलंय. सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे. काही क्लास 1, क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत. क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत. ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. विवाह सोहळ्यामध्ये तर सगळे नेते सुद्धा एकत्र असतात. नाही, मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती अशी अजून काही चर्चा कुठे नाही आहे. पण नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक नेते, अनेक सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपत येण्याला उत्सुक आहेत. थोडे दिवस आपण वाट बघा, पुढे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. राजकीय बातमीनंतर वळू आता इतर बातम्यांकडे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं राज्याला हादरून टाकलं. या प्रकरणानं विवाह संस्था आणि लग्नातील देणी घेणी, हुंडा या मुद्द्यांवर अगदी खुलेपणानं चर्चा होऊ लागली. त्यात आता मराठा समाजाला हुंडा बंदी हवी आहे. पण ही हुंडा बंदी कशी होणार पाहूयात. या संदर्भात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. लग्नातून हुंडा हद्दपार होणार? मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता. संहिता ठरली, आचार बदलणार? कोट्यवधींचा हुंडार, लाखभर रुपयांचे दागदागिने, शाही लग्न, फॉर्च्युनर गाडी, लग्नाला हजारोंची उपस्थिती. इतकं सगळं वैष्णवीच्या लग्नात घडलं तरी सुद्धा सासरच्या लोकांनी पैशांसाठी केलेल्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली. वैष्णवीचं आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आलं आणि मराठा समाज खडबडून जागा झाला. यापुढे हुंडा घ्यायचा द्यायचा नाही आणि लग्नातले इतर बडेजाव मोडीत काढण्याचा निर्धार मराठा समाजानं केला. इतकंच काय तर मराठा समाजानं लग्नासंदर्भात नवी आचारसंहिताच जाहीर केली. लग्न सोहळ्यात 100 ते 200 नातेवाईकांचीच उपस्थिती. लग्नात डीजे नको, पारंपरिक लोक कलावंतांना संधी देण्यात यावी. प्री वेडिंग शूटला बंदी. लग्नासाठी कर्जही नको. वरातीत दारू पिऊन नाच गाणं नको. भेटवस्तूंऐवजी पुस्तकं द्या किंवा झाडांची रोपं द्या. मुलीच्या नावे एफडी करा. पैशांसाठी सुनेचा छळ नको. विशेष म्हणजे आगरी समाजाकडूनही असाच निर्णय घेण्यात आला होता. आता मराठा समाजाच्या आचारसंहितेला सांगली आणि अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यातून पाठिंबा मिळतोय. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने निर्धार केलेला आहे की प्रत्येक महत्त्वाच्या शहरांमध्ये, प्रत्येक महत्त्वाच्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजाला आता एक आचारसंहिता देणार आहोत आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे. ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा, महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे. अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे. दरम्यान मराठा समाजानं घेतलेल्या या निर्णयाचं तरुण वर्गानंही स्वागत केलंय. या सगळ्यामध्ये मी पहिला हा जो निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाने की प्री वेडिंग शूट वगैरे म्हणा, तर याच्यामध्ये फार सारा खर्च होतो. तर मला असं म्हणायचं की आजकालच्या मुली शिकलेल्या असतात आणि स्वतः कमवत्या आहेत
आणि तुम्ही लग्न करता तो खर्च वेस्ट ऑफ मनीच आहे ना. म्हणजे लोक येतात आणि एवढं थाटामाटात लग्न करायचं, नंतर त्या मुलीसोबत काय घडतं काय नाही घडतं हे आपल्याला पण माहिती नसतं. शेवटी ती मुलगीच भोगत असते. आता आपण हे ताजं उदाहरण वैष्णवी हगवण्याचं बघतोच आहोत. तर मला असं वाटतं की मुलगी स्वतःच्या पायावर उभी असते, ती सोन्यासारखी मुलगी तुम्ही नीट सांभाळा. तुम्हाला हुंडा वगैरे या सगळ्याची गरजच काय आहे ना. मराठा समाजानं आचारसंहिता तर जारी केली आहे, मात्र वर्षानुवर्षाच्या मानसिकतेतून समाज बाहेर पडेल का? सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारे हे शाही विवाह सोहळे खरंच बंद होतील का? हुंडा देणं घेणं, मानपान यात रमणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीत काही बदल होईल का? आणि नवीन पिढी हे बदल स्वीकारून नवीन पायंडा पाडेल का, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. सांगलीहून विजय पाटीलसह सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे. लग्नासाठीच्या या आचारसंहितेची आता अंमलबजावणी होणार का, हाच खरा प्रश्न आहे. आपल्या पुढच्या बातमीकडे. दरम्यान या सगळीकडे पार्श्वभूमीवर पुण्यातल्या हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरकडे पाहण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन अक्षरशः बदललाय. अशातच करमाळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी त्यांच्या फॉर्च्युनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली. त्यामुळे ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. हगवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर, जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ, वेगवेगळ्या गावाला जाऊ, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे, सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली. म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हगवणे कुटुंबामुळं. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली, कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हगवण्यासारखी प्रकरणं होणार नाही. आणि या फॉर्च्युनरवर नेमकं काय लिहिलं आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुतलंय. त्यामुळे हा मजकूर पाहून लोकच्या नजरा वळतायत आणि ही पोस्ट चर्चेत आलेली आहे. पुढच्या बातमीकडे. राजकीय बातमी कोकणातून. कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा आहे. निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते अशी फेसबुक पोस्ट वैभव खेडेकरांनी लिहिली आहे. त्यामुळे खेडेकरांच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलंय. खेडेकर हे माजी नगराध्यक्ष आहेत. कोकणात त्यांनी मनसे वाढवण्याचं काम केलंय, मात्र आता खेडेकरांनी मनसेला रामराम केल्यास मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि उदय सामंत यांनी वैभव खेडेकर यांना अगदी जाहीरपणे पक्षात येण्याची ऑफर दिली. खेडेकरांचा मीच राजकीय गुरु असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय. तर या कार्यक्रमात वैभव खेडेकर यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरलाय. त्यानंतर लगेचच वैभव खेडेकर यांनी ही पोस्ट लिहिली आहे. वैभव खेडेकर माझं काय करते, मी त्यांचा राजकीय गुरु आहे, त्याचा देखील त्याला राष्ट्राकडे घेऊन जाणार देखील मीच आहे. मी सगळे घेऊन येतो राष्ट्राकडे. म्हणून आपण सगळे एका कुटुंबाची माणसं आहोत. आता भैरवनाथाची कदाचित ही इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं बाईंच्या नेतृत्वाखाली राहावं, असं म्हणतोय. हे राजकीय बातम्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जूनपासून आता 8 जूनपर्यंत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे वंशांची कत्तल रोखण्यासाठी गुरांचा बाजार भरू देऊ नका असे पत्र आता गोसेवा आयोगानं राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलंय. गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घ्या. वंशांची कत्तल होऊन गोवंश हत्या बंदी कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सर्व APMC मार्केटच्या सभापतींना मी विनंती वजा पत्र दिलेलं आहे की गोवंशाच्या हत्या बंदी कायदा याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि गोवंश हत्या टाळण्यासाठी आपण 3 ते 8 जूनपर्यंत जेवढं APMC मध्ये गुरांचं मार्केट आठवडी बाजार शक्यतो जर जो भरतो त्याच्यात गोवंशाचा बाजार भरू नये आणि गोवंशाची कत्तल होऊ नये याच्यासाठी मी सगळ्यांना पत्र दिलेलं आहे.
गोसेवा आयोगाच्या मागणीवर आता अबू आझमींनी काय म्हटलं आपण पाहूया. समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यात 7 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र त्याआधी राज्य गोसेवा आयोगानं 3 जून ते 8 जून या कालावधीत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. यावरूनच अबू आझमी आक्रमक झालेत. बकरींची कत्तल होणारच अशी ठाम भूमिका आझमींनी घेतली. तर आता कुठं गेलं पशुप्रेमी असा सवाल भाजपचे मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केला. सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर, ये पहले से हो रहा है. तो ये लोग प्रेसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए. ये क्रिश सुमैया हैं, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके. बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो. उनसे बोलिए हमारा संविधान 1400 साल पहले बन चुका है. उस संविधान में एक लफ्ज़ भी चेंजिंग हम बर्दाश्त नहीं करेंगे. जो संविधान इस्लाम का है उसी के हिसाब से होगी. दुनिया में हर जगह कुर्बानी होती है, यहाँ भी कुर्बानी होगी. ये सेकुलर देश है. अभी बकरी ईद के टाइम क्यों बोलते नहीं कि एनवायरमेंट फ्रेंडली बकरी ईद करो, वर्चुअल बकरी काटो? क्यों नहीं पूरा मुस्लिम समाज साथ में आके ऐसा सोचता है कि चलो हमारे इस त्यौहार के वजह से इतने सब बकरियों को काटा जाता है, चलो हम एनवायरमेंट फ्रेंडली बकरी बनाते हैं. कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले, कहाँ गए वो? बातमी आता मुंबईतून. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकलमध्ये बकरीसोबत प्रवास करत असलेला एक व्हिडिओ आता समोर आलाय. एका व्यक्तीनं कुर्ला स्थानकावरून कल्याणकडे जाणारी लोकल पकडली आणि या ट्रेनमध्ये तो चक्क बकरीसोबत चढला. 7 जूनला बकरी ईद आहे. त्यानिमित्तानंच देवनार बकरी मार्केटमध्ये मुंबईचं ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर भागातून नागरिक मोठ्या संख्येनं बकरी खरेदीसाठी जातात. अशाच खरेदीनंतर संबंधित व्यक्ती कुर्ला स्टेशनवरून लोकलमध्ये चढल्याचा हा व्हिडिओ आहे. त्यांनी लोकलमध्ये बकरीसोबत प्रवास केला. पुढच्या बातमीकडे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेवर राज्य सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर प्रभागांचं आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया पार पडली जाणार आहे. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर वळूया आता रायगड किल्ल्याकडे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला सर्वात मोठा ऐतिहासिक पुरा सापडलेला आहे. काय आहे तो पुरावा पाहूयात साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. किल्ले रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी. दख्खन पठारावरील या मजबूत किल्ल्यावरील बांधकाम केलं होतं ते हिरोजी इंदुलकरांनी. हे बांधकाम करताना ते किती शास्त्रोक्त पद्धतीने झालं होतं त्याचा पुरावाच हाताहाती आलाय. कुशावर्त तलाव, बाजारपेठ या भागात सुरू असलेल्या उत्खननादरम्यान पुरातत्व खात्याच्या हाती सौम्य यंत्र लागले. सौम्य यंत्र म्हणजे शिवकालीन होका यंत्रच. या यंत्रराजवर वरच्या बाजूला काही अक्षरं कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव आणि साप सदृश्य 2 प्राणी रेखाटले. त्यांचं मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी हे समजण्यासाठी वरील बाजूला मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. यंत्रराजचा वापर कशासाठी केला जायचा ते पाहूया. ग्रहतारांच्या अभ्यासासाठी आणि दिशांचा वेध घेण्यासाठी हे उपयुक्त होतं. प्राचीन कालखंडापासून वेळ मोजण्यासाठीचं हे महत्त्वाचं यंत्र होतं. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांच्या अभ्यासासाठी हे यंत्र वापरलं जायचं. यंत्र वापरून ताऱ्यांची, ग्रहांची दिशा ठरवणं आणि त्याच्यावरून मग अभ्यास करणं, मग ज्योतिषशास्त्राचा असेल किंवा ग्रह नक्षत्रांचा असेल, त्याच्यासाठी यंत्र वापरलं जात होतं. रायगड किल्ल्यावरच्या उत्खननामध्ये अशा पद्धतीचं यंत्र इतक्या शतकानंतर ते सापडलेलं आहे. तर त्याचं योग्य जतन संवर्धन झालं पाहिजे. दुर्गराज रायगडचं बांधकाम करताना खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. उत्खननातून मिळालेल्या या यंत्रराजमुळे भविष्यात संशोधकांना मोठी मदतच होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. रायगडावरील या यंत्रासंदर्भातला विशेष रिपोर्ट आपण पाहिला. बातमी आता ठाण्यातून. हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हेरगिरी प्रकरणी रवी वर्माला अटक झाली होती. पैशांसाठी रवी वर्मानं देशाशी गद्दारी करत पाकिस्तानला नौदलाची महत्त्वाची माहिती पुरवल्याचा आरोप आहे.
ऑलरेडी त्याच्या आई आणि बहिणीला इंटरोगेशन करून सगळे पुरावे गोळा केलेले असताना सुद्धा त्याला पुन्हा पी सी मागण्यात आलेली आहे. तरी कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी आपल्याला त्या पी सीला आमचा आरोपी सहकार्य करतो आहे आणि त्यांनी आत्तापर्यंतसुद्धा नोव्हेंबरपासून पूर्णपणे तपासाला सहकार्य केलेलं आहे आणि आत्ताही तो करतो आहे. बघूया, आम्ही कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बातमी भिवंडीतून. भिवंडीतल्या बोरिवली गावामध्ये आता ATSनं कारवाई केली आहे, छापेमारी केलेली आहे. दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या साकीब नाचणचं गाव म्हणून पडघा इथल्या बोरिवली गावाची ओळख आहे. मुंबईतील ATS पथकानं साकीब नाचणसह 22 घरांमध्ये छापेमारी केली आहे. या ठिकाणाहून संशयित व्यक्तींचे मोबाईल, लॅपटॉप देखील तपासण्यात आले. तसंच काही मोबाईल आणि सिम कार्ड अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेत. बघा, ATS सर्च ऑपरेशनमध्ये काय सापडलंय तर मोबाईल सापडले, तलवार सापडलेली, बोरिवली गावात हे सगळं सापडलंय, सुरा सापडलाय, मालमत्तेबाबत संशयास्पद कागदपत्र सापडली. दहशतवादाला उत्तेजन देणारी कागदपत्र देखील ATSच्या पथकाला सापडली. दरम्यान ठाण्यातील पडघामध्ये महाराष्ट्र ATSनं दहशतवादाशी संबंधित प्रकरणात छापेमारी केली. ATSनं 2003च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सिमी या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नाचन याच्या घराचीही यावेळी झडती घेतली. साकीब नाचननं 2017मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये तो सहभागी झाल्याचा संशय ATSच्या पथकाला आहे. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता पुढचा रिपोर्ट आहे हा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचा. जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. होय, 4 देशांच्या हट्टी भूमिकेमुळे 140 देशांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. होय, असं मी काय म्हणतोय पाहूया या रिपोर्टमध्ये. जगात तिसरं महायुद्ध होणार. चीन वर्सेस तैवान तर रशिया वर्सेस युक्रेन. $1,660 लाख कोटी रुपयांचा सुराडा होणार. ही बातमी नीट पहा आणि लक्ष देऊन ऐका. जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. होय होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. जगात तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे. यामुळेच साऱ्या जगाचं टेन्शन वाढलंय आणि हे टेन्शन वाढवणारे देश स्वयंघोषित महासत्ता आहेत. त्यामुळे जगभरात तणाव पाहायला मिळतोय. 4 देशांमधील वाढता तणाव हे महायुद्ध भडकवण्याचंच काम करतायत. रशिया वर्सेस युक्रेन, चीन वर्सेस तैवान आणि अमेरिका. रशिया आणि युक्रेनचा 30 दिवसांचा युद्धविराम संपला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. रशियाच्या सततच्या हल्ल्याला युक्रेननं असं प्रत्युत्तर दिलं की रशियासोबत जगभरातील देश चिंतेत सापडले. ज्या 41 बॉम्बर विमानांनी युक्रेनमध्ये वारंवार हल्ला केला जात होता, तीच विमानं युक्रेननं रशियामध्ये जवळपास 4-4.5 हजार किलोमीटर अंतरावर घुसून नष्ट केलेली आहेत. त्यामुळे खवळलेला रशिया आता पुन्हा युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचं दिसतंय. या 2 देशात युद्धाला सुरुवात झाली तर पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या हद्दीपासून तब्बल 4300 किलोमीटर रशियाच्या हद्दीमध्ये घुसून जर युक्रेननं ड्रोन हल्ले केले असतील आणि त्या माध्यमातून $7 बिलियन पेक्षा सुद्धा जास्त नुकसान हे रशियाला जर भोगावं लागत असेल तर नक्कीच यामागे अत्यंत सिस्टमॅटिक प्लॅनिंग होतं आणि त्याच माध्यमातून युक्रेननं रशिया विरुद्ध हा ड्रोन हल्ला केलेला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या या तणावादरम्यानच आता इंडो पॅसिफिक क्षेत्रातही चीननं टेन्शन वाढवलंय. इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनची आक्रमकता वाढली असून चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी सिंगापूरमध्ये देत खळबळ माजवली.
ही बातमी आल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त करत चीनला कठोर परिणामांचा सामना करावा लागेल असं म्हणत थेट इशारा दिला. त्यामुळे जर चीननं वाकडी चाल खेळून तैवानवर आक्रमण केलं तर जगाची महासत्ता अमेरिका तैवानसाठी चीन विरोधात मैदानात उतरेल असं वातावरण आहे. चीन तैवान यांच्या संघर्षात कोणता देश कुणाचं समर्थन करेल त्यावरही आपण एक नजर टाकूया. चीनला समर्थन देणारे संभाव्य देश रशिया, इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान, बांगलादेश, कंबोडिया, लाओस, म्यानमार, ग्लोबल साऊथ मधील देश. तैवानला समर्थन देणारे संभाव्य देश अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, दक्षिण कोरिया, कॅनडा, जर्मनी, इस्रायल, न्यूझीलंड आणि युरोपियन युनियन. अहंकार आणि वर्चस्ववादातून आज या 4 देशांनी संपूर्ण जगाला वेठीस धरलाय. या 4 देशांसाठी 140 देश युद्धात भरडले जातील आणि जगाला अनेक वर्ष मागे नेऊन ठेवतील. या संभाव्य तिसऱ्या युद्धात थोडं नव्हे तर तब्बल 1660 लाख कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगाला शांततेचा, अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी युद्ध नको तर बुद्ध हवाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. या आंतरराष्ट्रीय बातमीनंतर आता पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी पुण्यातून. डॉक्टर अजय तावरेला 4 जूनपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी असलेल्या डॉक्टर अजय तावरेला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी आहे. अजय तावरे वर्षभरापासून पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात त्याला अटक झाली होती. ससूनमधील रक्तगट बदलण्याच्या ह्याच्यात तो आरोपी आहे. पुढच्या बातमीकडे. शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी. राज्यातील प्राथमिक शाळेत अगदी पहिल्या वर्गापासूनच देशप्रेमाचे धडे अनिवार्य करण्यात आलेले आहेत. पहिलीपासून मुलांना आता सैनिकी प्रशिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली. पाहूयात एक खास रिपोर्ट. पहिलीपासून मुलांना आता सैनिकी प्रशिक्षण. पहिल्या वर्गापासूनच देशप्रेमाचे धडे अनिवार्य. राज्य सरकारचा मोठा निर्णय. राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. परीक्षा पद्धतीत बदल केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता शाळांमध्ये देशप्रेमाचे धडे अनिवार्य असणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, नेशन फर्स्ट हा विचार रुजवण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काउट गाईडचे शिक्षक या विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील अशी घोषणा सकाळ माध्यम समूहाच्या इन या व्यासपीठाद्वारे आयोजित समर युथ समिट 2025 या 2 दिवसीय निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी भुसेंनी केली. माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्यापासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का या दृष्टिकोनात पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे. अनेक राष्ट्रांमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण मिळतं. चीनमध्ये प्रत्येक विद्यार्थी लष्करी प्रशिक्षण घेतो आणि प्रत्येक चीनी मुलाला मूलभूत लष्करी प्रशिक्षण मिळतंच. रशियामध्ये लष्करी प्रशिक्षण हे राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग मानलं जातं. मुलांना शाळेतच लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. इस्रायलमध्ये मुलं वयाच्या 15व्या वर्षी लष्करी प्रशिक्षण सुरू करतात आणि हायस्कूल पूर्ण केल्यानंतर लष्करी सेवेत सामील होणं अनिवार्य आहे. दक्षिण कोरियामध्ये लष्करी सेवा देखील सक्तीची आहे. शाळांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांकडून करिअर मार्गदर्शन आणि राष्ट्रीय संरक्षण या विषयावर व्याख्यानं दिली जातात. काही शाळांमध्ये विशेषतः ज्या भागात लष्करी संस्कृती मजबूत आहे तिथं लष्करी शिस्त आणि शारीरिक प्रशिक्षण यावर भर दिला जातो. महाराष्ट्रामध्ये
38 सैनिकी शाळा आहेत। आता सगळ्याच प्राथमिक शाळेमध्ये सैनिकी प्रशिक्षण मिळणार असल्यानं साहस, कणखरता आणि देशप्रेम निर्माण होण्यासाठी ते पूरक ठरणार आहे। ज्या देशाची मुलं सुदृढ आणि शूर असतात तो देश बलवान असतो, त्या राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल असतं, यात अजिबात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आणि शिक्षण क्षेत्रातील आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, नीट पीजी परीक्षा आता पुढे ढकललेली आहे। 15 जूनला होणारी परीक्षा आता होणार नाही। नवी तारीख आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। नव्या तारखेची घोषणा लवकरच जाहीर केली जाणार आहे। 15 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र ही तारीख आता पुढे ढकललेली आहे। नवीन तारीख काय याबाबत आता विद्यार्थी वर्गात उत्सुकता आहे। नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे। वैद्यकीय परीक्षेसाठी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिली जाते। पुढे आता बातमी आहे पावसाची। वेधशाळेचा अंदाज काय बघा। राज्याच्या किनारपट्टी प्रदेशात उद्यापासून आता पुन्हा येलो अलर्ट देण्यात येणार आलाय। बुधवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस कमी झालाय आणि शनिवारपासून जनजीवन पूर्वपदावर आलंय। काल किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडला होता। आता 4 जूनपासून बंगळुरूसह राज्याच्या काही भागात पुन्हा पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे। उद्यापासून येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुढील 4 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शहराच्या काही भागात आकाश हे अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। शहरात गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा हजेरी लावली। शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही भागात हलक्या सरी कोसळल्या। सततच्या पावसामुळे टेमघर धरण साठ्यात किंचित वाढ झाली। महाराष्ट्रावर जास्त ढग किंवा जे पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत नाहीत आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसाचा किंवा 1 आठवड्याचा जर विचार कराल तर महाराष्ट्रात उघडीप दिसून येण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी आपण म्हणू शकतो की मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु तो सर्वदूर असणार नाही आहे। तर येणारे 5 ते 7 दिवस किंवा 8 दिवस आपण बघू शकतो की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे। आता शेतीच्या नुकसानीकडे। अवकाळी पावसानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। बीडमधल्या आष्टीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी लालाबाईनं सरकारपुढे काय व्यथा मांडली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। लालाबाईचा पिळवटून टाकणारा हा आक्रोश। मोठ्या कष्टानं 1 एकरात पेरलेल्या टोमॅटोचा अवकाळी पावसानं अक्षरशः चिखल केला आणि लालाबाईनं आक्रोश केला। आष्टी तालुक्यातील रेडकर वस्तीतल्या लालाबाई धोंडेंनी यावर्षी फळबाग शेती करायचं ठरवलं। सावकाराकडून व्याजानं कर्ज घेत त्यांनी 1 एकरात टोमॅटो पिकवला। येणाऱ्या पैशातून नातवांचं शिक्षणाचा खर्च भागवायचा आणि उरलेला पैसा वर्षभराच्या खर्चासाठी वापरायचा, एवढी साधी अपेक्षा। पण पावसाच्या एका सरीनं त्यांच्या या आशा अपेक्षांचा अक्षरशः चक्काचूर केलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील रेडकर वस्ती येथे 1 एकरावरती धोंडे कुटुंबियांनी टोमॅटोचं पीक पिकवलं होतं आणि 1 एकरामध्ये संपूर्ण बाग केला होता। ज्या शेतामध्ये उभा आहे हाच तो बाग आहे, मात्र मान्सून पावसाने संपूर्ण त्यांचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे। म्हणजे हातातोंडाशी आलेलं पीक होतं ते संपूर्ण नेस्तनाबूत झालेलं ते टोमॅटोच्या पिकाचा चिखल होताना पाहायला मिळतोय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेल्यानं आता लालाबाईंना अपेक्षा आहे ती सरकारकडून। काय देता येत असेल तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजे। हो का, एवढीच विनंती आहे। लालाबाई लाल तंबाटा हो का त्याचा झाला चिखल। आता काय करायचं होता हे एवढी मायबापांनो तुम्ही आम्हाला मदत करा। लालाबाईच नव्हे तर आसपासच्या गावातील टोमॅटो उत्पादकांची हीच परिस्थिती आहे। कारण उत्पादन खर्च आणि नंतर हातात येणारा पैसा याचं गणितच मेळ खात नाहीये। नांगरणी, कोळपणी, टोमॅटोची रोपं आणि लागवडीचा खर्च 25,000 रुपये, खुरपणी आणि संगोपनासाठीचा खर्च 20,000 रुपये, फवारणी खत आणि बांबूच्या साह्यानं बांधणीचा खर्च 15,000, शेवटच्या टप्प्यातील फवारणी आणि तोडणीचा खर्च 25 ते 30,000 रुपये। टोमॅटोचा 1 कॅरेटचा भाव चांगला आला तर येणारं 1 एकरी उत्पन्न हे 3 ते 4 लाखांच्या घरात जातं आणि या 3 ते 4 लाखांवरच लालाबाई सारख्या अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची रोजीरोटी अवलंबून असते।
त्यांच्या घर प्रमुख आहेत, कुटुंब प्रमुख आहेत, उपजीविका भागवायची कशी हा देखील त्यांच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नक्कीच सरकार मदत करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, आष्टी, रेडेकर वस्ती, बीड. बीडमधील नुकसानाची बातमी आपण पाहिली. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप एक महत्त्वाची बातमी आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपलं मृत्यूपत्र घरीच तयार करता येणार आहे. मृत्यूपत्रावरून होणारे वाद टाळण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं पुढाकार घेतलाय. मृत्यूपत्राची नोंदणी करण्यासाठी सरकारनं 100 रुपये नोंदणी शुल्क निश्चित केलंय. त्याची नोंदणी कोणत्याही दस्त नोंदणी कार्यालयात आता करता येणार आहे. त्यांच्या मानसिकदृष्ट्या ते स्वस्थ आहेत, ज्यांना विल काय करतो हे समजतंय, परंतु फिजिकली त्यांना शक्य नाही, काही चॅलेंजेस आहेत, चालणं शक्य नाही, ऑफिसमध्ये येणं शक्य नाही. तसं डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्याला जोडायला लागतं आणि त्यानंतर 300 रुपये विहित फी आहे ती व्हिजिटची, ती फी भरायची आणि व्हिजिटच्या सगळ्या प्रोसेसचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे आणि ती CD आम्हाला द्यायची, कारण उद्या पुरावा म्हणून कधी ते लागलं तसं परिपत्रक आहे वरिष्ठ कार्यालयाचं. मग आपण हे मृत्यूपत्र कसं तयार करू शकतो घरच्या घरी ते आपण पाहूया. मृत्यूपत्र हे कोऱ्या कागदावर लिखित स्वरूपात असावं. त्याला मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही. त्याच्या दस्ताची नोंदणी कायद्यानं बंधनकारक नाही, ती ऐच्छिक आहे. मृत्यूपत्र नोंदणी करतेवेळी वैद्यकीय दाखला बंधनकारक आहे. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीनं 2 साक्षीदारांसमक्ष स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक वेगळी बातमी. तुम्ही आता बाईकवर बसून चक्क उडू शकणार आहात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, कारण आता पोलंडच्या व्होलोनॉट कंपनीनं एअर बाईक तयार केली. ही एअर बाईक कशी आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हवेत उडणारी बाईक, पक्ष्यांप्रमाणे माणूसही हवेत उडणार. ट्रॅफिकची कटकट कायमची संपणार. रोजच्या ट्रॅफिकला तुम्ही कंटाळलेले असाल तर आता ट्रॅफिकची चिंता सोडा, कारण लवकरच तुम्हीही पक्ष्यांप्रमाणे हवेतून उडत प्रवास करू शकणार आहात. हवेत उडणारी ही बाईक पहा. हा कोणताही चमत्कार नाही, तर हा आहे विज्ञानाचा आविष्कार. पोलंडच्या वॉलनट कंपनीनं ही एअर बाईक तयार केली आहे. या हॉवर बाईकमुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सहज शक्य आहे. कंपनीच्या या व्हिडिओनं सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नेमकी ही एअर बाईक आहे तरी कशी पाहूयात. ही बाईक ताशी 200 किलोमीटर प्रति तास वेगानं उडू शकते. यामध्ये जेट प्रपोल्शन प्रणाली आणि स्टॅबिलायझेशन सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक हवेत अत्यंत स्थिरतेनं आणि सुरक्षितपणे उडते. विशेष म्हणजे ही बाईक हवेत एका जागी थांबते आणि नंतर हळूहळू दिशा बदलून पुढे जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही एअर बाईक भारतात नेमकी कधी येणार. अर्थात याबाबत कंपनीनं कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र या तंत्रज्ञानाची झलक पाहून लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भविष्यात ही एअर बाईक प्रत्यक्षात बाजारात आली तर निश्चितच जगासाठी ते क्रांतिकारी पाऊल असेल. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी ही बाईक निश्चितच उत्तम पर्याय ठरेल. त्यामुळेच ही एअर बाईक प्रत्यक्षात बाजारात कधीपर्यंत येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एअर बाईक नंतर आता मुळे आपण सोन्याच्या दराकडे. सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आलेली आहे, कारण सोन्याची वाटचाल पुन्हा प्रतितोळा 1 लाखाच्या दिशेनं सुरू झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 97,700 रुपये इतका आहे. तज्ज्ञांच्या मते वाढत्या व्यावसायिक आणि राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतायत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी स्टील आयातीवरील टॅरिफ 25% 50% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. ते देखील एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. आता पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे. बातमी आहे खुर्ची चित्रपटावरनं. या चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला गेलाय. संतोष हगवणे यांनी दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचा आरोप फेटाळून लावले.
आपण अविनाश पाटलांचे कुठलेही पैसे बुडवले नसल्याचा दावा त्यांनी केलाय. संतोष हगवणेंनी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून नाव हटवल्याचा आरोप अविनाश पाटलांनी केला होता. फौजी हा चित्रपट पहिला चित्रपट होता, तर तो चित्रपट मी म्हणजे आता पहिला चित्रपट असल्यावर आपण तेवढी ताकद लावतो, आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टरमधनं त्या सगळ्या क्रेडिटमधनं नाव गायब होतं, आणि ना त्याला काही कारण असतं ना काय असतं ना काहीच नसतं. फक्त एक चर्चा असते की फोकस लिहिण्यासाठी माझं नाव गेलं खरं सांगायला गेलं तर. आणि त्यानंतर मला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला, धमक्या देण्यात आल्या, आणि मग त्यानंतर मग मी कुठेतरी त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो होतो. अविनाश खोचरे पाटील जो बोलतोय की मी दिग्दर्शकाचे त्याचे पैसे बुडवलेले जे काय असेल ते, त्यांनी चित्रपट महामंडळामध्ये आमच्या विरुद्ध तक्रार केली होती. तिथं ती ऑर्डर आपल्या साईडने झाली. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे संतोष हगवणेकडनं मला दिग्दर्शकाचे कुठलेही पैसे येणे बाकी नाही. ते पेपर पण मी तुम्हाला दिले आहेत. आमचं म्हणणं एकच आहे की जे राजेंद्र हगवणेबरोबर जे आमचं नाव जोडतायत ते पूर्ण चुकीचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, लोक आमची बदनामी होती, आमचं पूर्ण घर हॅरेसमेंट मानसिक त्रासात मध्ये पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे सगळं. राजेंद्र हगवणे आणि आम्ही आमचा कुठलाही संबंध नाही आहे. आम्ही लोणावळ्याचे हगवणे